पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबईत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन आहे। विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलन छेडण्यात आले। तर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। आज आपण आहोत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वांद्रे पूर्व येथे कॉलेजमध्ये। आपल्याकडे विद्यार्थ्यांचे लेटर आले होते, प्रश्न आले होते की कॉलेजमध्ये बेसिक फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना भेटत नाही। कॉलेज वॉशरूम असो की कॉलेजचा वॉटर प्युरिफाय असो की कॉलेजचे फॅन असो की लाईट असो की लेक्चर पण होत नाही आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरती हॅरेसमेंट होत आहे, कॉलेजमध्ये लेक्चर नाही होत आहे। असे वेगळे वेगळे प्रश्न आपल्या विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपल्याकडे आले होते। तर आज आपण कॉलेजचे प्रिन्सिपलला विचारलेले आहे की या सर्व गोष्टीचे उत्तरदायी कोण आहे। कॉलेजचे सरांनी प्रिन्सिपल सरांनी समोरून सांगितलंय या सर्वचे उत्तरदायी शिक्षण मंत्री आहेत, PWD मंत्री आहेत, आमच्या हातामध्ये काय नाही। तर आज आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मधून कॉलेजमध्ये इकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आपण आंदोलन करत आहोत। आपल्याला न्याय भेटत नाही त्यापर्यंत आम्ही इकडे आंदोलन आपलं चालू करू। ते काही बेसिक्स आमचे नीड्स हे नाहीत, जसे की वॉशरूमचे क्लीन नाहीत, आमचे क्लासरूम क्लीन नाहीत, इथे कॅन्टीनमध्ये पाणी प्यायचं असेल तर पाणी आमच्याकडे स्वच्छ नसतं आणि पाणी कधी नसतं। परत इथे आमचे लेक्चर रेग्युलर होत नाहीत, प्रॅक्टिस रेग्युलर होत नाहीत, क्लासरूममध्ये बसलेले क्लासरूम क्लीन नाहीत। आम्ही आमच्या मॅडमना विचारलं, टीचर्सना विचारलं, HODना विचारलं, टीचर्स बोलतात की आम्ही करू पण आम्हाला काय होत नाही। म्हणून आम्ही हे सगळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही आंदोलन करतोय। GPMचा प्रिन्सिपल आणि जे पण कोण असेल आमच्या प्रॉब्लेम्सवर लक्ष द्या आणि आमची मागणी पूर्ण करा हीच अपेक्षा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।